हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना. आपण जो मागचा व्हिडिओ घेतलेला होता तो होता डेस्टिनीवर आणि आता जो व्हिडिओ असणार आहे तो पण डेस्टिनीवरच असणार आहे. पण तुमचं पास्ट प्रेझेंट आणि फ्युचर तुमच्यासाठी काय आहे आणि तुम्ही कोणत्या एनर्जीजमध्ये आहात त्याच्यासाठी हा खास मेसेज राहणार आहे. कोणत्या एनर्जीजमध्ये आहात आणि कोणत्या गोष्टीतून आता तुम्ही बाहेर निघताय त्याच्यासाठी कार्ड थोडेसे मी हे करून घेते. बघूया कोणत्या एनर्जीजमध्ये आहात तुम्ही, चेक करूया. कलेक्टिव्ह आहे, टाइमलेस मेसेज राहणार आहे तुमच्यासाठी. सो तुमच्याशी जितका रेझोनेट होईल तितका मेसेज घ्या. श्री स्वामी समर्थ. आणि थँक्यू सो मच एवढा सपोर्ट, एवढं भरभरून सपोर्ट करताय त्याच्याबद्दल खरोखर थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद आहे. बघूया आपण. सगळ्यात पहिले तर तुमचा पास्ट काय होता, पास्टच्या काही गोष्टी अशा होत्या तर तुमच्याशी किती मेसेज रेझोनेट होते बघा. आणि एंजल युनिवर्सकडून हा मेसेज असणार आहे तुमच्यासाठी. नेक्स्ट टाईम आपण लव्ह विषय घेऊया, रिलेशन विषय तुमच्या घेऊया. पास्ट प्रेझेंट फ्युचर तुमचं कसं असणार आहे त्याच्यासाठी नक्की कमेंट्समध्ये लिहा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात. आणि तुम्हाला जर रिलेशनवर तुमच्या लव्ह रिलेशनवर जर व्हिडिओ बनवायचा असेल तर प्लीज नक्की कमेंट्समध्ये लिहा, आपण तोही व्हिडिओ करूया. एंजलिक नंबरसाठी खूप जणांनी कमेंट्स केल्या, त्याच्यावर पण एक व्हिडिओ आपण बनवूया. बघूया तुमच्यासाठी कशा एनर्जीज असणार आहे. आज मी ह्याच्यामध्ये पायल ठरवणार होते, म्हणजे ए आणि बीमध्ये ठरवणार होते किंवा 1-2 असं असतं ना आपण जे पिक्चर हे करतो तसं मी करणार होते, पण खूप लॉंगमध्ये व्हिडिओ जाणार. ओके, त्याच्यासाठी मी फक्त जनरली कलेक्टिव्ह आहे तुमच्याशी. बघा किती रेझोनेट होतं हा मेसेज. पास्ट प्रेझेंट फ्युचरसाठी मी तुमच्यासाठी चेक करणार आहे कार्ड्स. अरे बापरे, अरे बापरे. प्रत्येक ह्याच्यासाठी एनर्जीसाठी 5 कार्ड्स घेऊया. आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील पास्टमधून. कलेक्टिव्ह आहे, टाइमलेस आहे, जनरल मेसेज राहणार आहे. जितका रेझोनेट होईल तितका घ्या. आपण पायलप्रमाणे ज्या वेळेला घेतो ना, 2 गोष्टी ज्या वेळेला तुम्ही निवडता, तुम्ही आता माझा व्हिडिओ बघता त्याच्यावर जरा जास्त डिटेलमध्ये समजतं. ओके, नेक्स्ट टाईम आपण तसं पण घेऊया व्हिडिओ. तर तुमचा पास्ट कसा होता बघा. पास्टमध्ये बऱ्यापैकी गोष्ट खूप चांगल्या होत्या मला असं वाटतंय. व्हील ऑफ फॉर्च्यून आले तुमच्यासाठी. ओके, तुमचं म्हणतो ना पास्ट म्हणजे जो 2 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी तुमच्या लाईफमध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी चाललेल्या होत्या. अशा नव्हत्या की खूप गोष्टी बिघडल्या होत्यात, खूप गोष्टी हे झालेल्या होत्यात. स्ट्रेस होता, जरा टेन्शन होतं, एन्झायटिंग होत्या, हार्डवर्क होता. रिलेशनमध्ये असू शकतो, तुमच्या करिअर विषय असू शकतो, कोणत्याही गोष्टीसाठी तुमच्या लव्ह लाईफसाठी तुमचा हार्डवर्क इथं असू शकतो. पण तुम्ही मला हॅपीनेसमध्ये दिसताय. 9 ऑफ पेंटिकल्स आहे, हॅपीनेसमध्ये दिसताय. करिअरविषयी जर तुम्ही असाल तर तुम्ही एक तुमची पोझिशन खूप चांगली जमवली होती पास्टमध्ये. किंवा रिलेशनमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगते खूप चांगल्या गोष्टी होत्या रिलेशनमध्ये सुद्धा तुमच्या. 70% एनर्जीज खूप चांगल्या आहेत तुमच्या रिलेशन आणि करिअरसाठी. पास्टमध्ये बघायला गेलं तर तुम्ही ओके होतात त्या प्रकारे. आता प्रेझेंटमध्ये बघूया. व्हील ऑफ फॉर्च्यून तुमच्यासाठी आले ना, तर याचा अर्थ की तुमच्यासोबत तुमचं लक होतं. हार्डवर्क करावा लागत होता, रिलेशन किंवा करिअरमध्ये हार्डवर्क करावा लागत होता, पण बेनिफिट्सही मिळत होतं तुम्हाला. आता फक्त ट्रेस होता, थोडंसं काही गोष्टीतून थोडं सवाईवर करत होता, नाही असं नाही आहे. जिम्मेदारी होते, हार्डवर्क होता, ट्रेस होता तुम्हाला. ओके, पास्टमध्ये एनर्जीज करिअर असू दे, रिलेशन लव्ह रिलेशनसाठी असू दे, 70% धरा. का सांगते, कारण ना तुम्ही इथं हार्डवर्क करताय, ट्रेस पण घेतलेलं आहे, बऱ्याच जिम्मेदारी तुम्ही घेतलेल्या आहेत. त्याच्यानं व्हील ऑफ फॉर्च्यून तुमच्यासोबत होतं, नाही असं नाही आहे. पण प्रेझेंटमध्ये ह्या गोष्टी तुमच्यासाठी कशा ओव्हरऑल सगळे असणार आहेत ते चेक करूया. एंजल डिवाइन श्री स्वामी समर्थ. प्लीज प्रेझेंट कसं होतं, प्रेझेंट कसं आहे, जे व्ह्यूवर्स बघत आहे, कलेक्टिव्ह बघत आहे त्यांचं प्रेझेंट कसं आहे आत्ता. 8 ऑफ कप्स, एस ऑफ सॉर्ट्स. मला तुमच्याकडं एस आणि एस, वॉन्ड्स आणि सॉर्ट्स दोन्हीमध्ये एनर्जी झालेलं आहे. मला तर गॅरंटीज. आणि द स्टार, वाव, द स्टारची एनर्जी तुमच्यासाठी आलेली आहे.
तुम्ही खूप चांगल्या एनर्जीजमध्ये आहेत आत्ता सध्या. थोडंसं टेन्स आहात. 8 ऑफ कप्सची एनर्जीज येत्या. कधी कधी अशी सिच्युएशन तुम्हाला होत असेल की म्हणतो ना, खूप गोष्टी तुमच्या जवळ येऊन तुमच्याकडून जात असतील, तर तुम्हाला अशी सिच्युएशन होत असेल तुमची की सगळं सोडून कधीतरी असं वाटत असेल जावं, कंटाळा आलं, ह्या गोष्टी किती मी हँडल करू ना, कंटाळलो आहे मी गोष्टीला. पण डिवाईनचा खूप मोठा साईन आहे. एस आणि स्टारमध्ये आले. तुम्ही स्टारच्या एनर्जीजमध्ये येत आहे. तुमच्याकडं गोष्टी येणार आहेत ज्या तुमच्यासाठी परफेक्ट आहे, ज्या तुमच्यासाठी आहेत त्या गोष्टी नक्की डिवाईन तुमच्यासाठी नक्की घेऊन येणार आहे. स्टार, तुम्ही स्वतःची हिलिंग करताय. ओके, जे पास्टमध्ये काय झालं होतं ना, त्याच्यातून आता रिकव्हरी करताय, स्वतःची हिलिंग करताय, स्वतःला स्पिरिच्युअलिटीकडे जाताय, आध्यात्मिक जर्नी तुमची खूप चांगली करताय स्टारमधून. ओके, तुमची जर्नी खूप चांगली होत्या. आणि जे काही आता येईल ना तुमच्या लाईफमध्ये, रिलेशन ला घेऊन असू देत, तुमचं लव्ह रिलेशनसुद्धा असू देत. ऑब्विसली रिलेशन म्हणजे फक्त ऑल म्हणजे आपल्या फॅमिली, आणि लव्ह रिलेशन म्हणजे तुम्हाला समजलं तुमच्या पार्टनरसाठी, प्लस तुमच्या करिअरमध्ये आता जे येईल ना, हे युनिवर्सकडून स्टेबल येणार आहे. हा युनिवर्स एंजलचाच मेसेज आहे, डेस्टिनी आहे तुमची, की येस आता जे काही येईल ना ते तुमच्यासाठी योग्य येईल. जे काही रुकावट होते ना त्याच्यामध्ये ग्रोथ येते. नाराज होऊ नका. कधी कधी अशी स्टेप येते आयुष्यामध्ये की आपल्याला असं वाटतं की सगळ्या गोष्टी म्हणजे खूप झालं, खूप मी ट्राय केलं, म्हणजे रिलेशनमध्ये असू दे, करिअरमध्ये खूप तुम्ही ट्राय केलं असं नाही आहे. तुम्ही खूप तुमचं 100% तिथं दिलेलं असेल, पण युनिवर्स तुम्हाला हा साईन देतात आहे की वेट करा, तुमच्यासाठी योग्य वेळ येत्या, तुमच्यासाठी सगळं तयारी करायची चाललेली आहे. ओके, एस ऑफ वॉन्ड्स आहे. तुमचं रिलेशन, तुम्ही लग्नासाठी, मॅरेजसाठी बघत असाल, न्यू करिअर, न्यू जॉब, न्यू रिलेशनसाठी, एखाद्या चांगल्या नात्यासाठी, तर तुमच्यासाठी खूप चांगले एनर्जीज येत आहे. तुम्ही स्वतःच्या हिलिंगमध्ये येतं, तुम्ही हिलिंग करताय. एखादा असा मेसेज, एखादी अशी गोष्ट तुमच्यापर्यंत युनिवर्स पोहोचवतात आहे की तुमची हिलिंग होते. तुम्हाला माहिती नाही तुम्ही किती छान एनर्जीजमध्ये आहात. ओके, आणि मी तुम्हाला एक सांगू, तुम्ही ना नेहमी जे खरंच कोणाचंही टॅरोट बघा, असं नाही की टॅरोटच नाही, एनी वॉईस, कोणतीही गोष्ट बघा, तेच बघा जे खरंच तुम्हाला गाईड करतील, जे तुम्हाला गायडन्स देतील. ओके, त्यांचीच एनर्जीज घ्या. आता टॅरोटमध्ये पण असे निघालेले आहेत, मी कोणाचं नाव नाही घेत आणि मला गरज पण नाही आहे त्याची, पण मी एक तुम्हाला सांगते, त्याच गोष्टी घ्या ज्या तुमच्यासाठी खरंच महत्त्वाच्या आहेत. तुम्ही तिथं अटेज आहात आणि तुम्हाला काय फील होतं हे खूप महत्त्वाचं आहे. हा मेसेज ज्या वेळेला तुम्हाला मिळतो बघा ना, काय मी असं बघते ना, कार्ड खूप छान येतात पण मिनिंग चुकीचं सांगितलं जातात. रॉंग तुम्हाला रीडिंग भेटते, ते लक्षात ठेवा. तुम्ही खूप छान एनर्जीजमध्ये आता आहात. एस ऑफ वॉन्ड्स, एस ऑफ सॉर्टची एनर्जीज येत्या. तुम्ही एका अशा एनर्जीज, हायर एनर्जीजमध्ये आहात तुम्ही, जे मॅसेज समजा तुमच्याकडे चांगले येतात आहे, काही गायडन्स तुमच्याकडे चांगले येतात आहे. 100% तुमच्या लाईफची अवेगनिंग तुमच्या आयुष्यामध्ये जागृत येते. तुम्ही स्वतः आता जागृत होता त्या गोष्टींसाठी. खूप मोठा साईन आहे हा. द स्टारमध्ये येत आहे. स्पिरिच्युअलिटी, आध्यात्मिक जर्नी तुमची खूप बेस्ट करताय. तुम्हाला देवावरचा विश्वास इतका आता स्ट्रॉंगली तुम्ही ठेवायला लागले ना. हे कार्ड बघून आजची रीडिंग खूप छान आहे. पाईलप्रमाणे घेतली असते तर आणखीन जरा क्लिअर झाल्या असत्या गोष्टी, पण काय हरकत नाही आहे. तरीही लॉंगमध्ये व्हिडिओ जाणारच आहे, पण काही हे नाही आहे. तुम्हाला लाईफचा पर्पज समजायला लागला. सगळ्यात महत्त्वाचं, डिवाईनचा एकच उद्देश आहे या सगळ्या गोष्टीतून. तुम्हाला तुमच्या लाईफचा उद्देश समजला पाहिजे. तुम्ही जे इथं एकटे समजताना, हे जर्नी तुम्ही इतर लोकांबरोबर जे वाटत फिरता ना की माझ्यासाठी, माझी फिलिंग तुझ्यासाठी, मी ह्याच्यासाठी टेन्शन घेतो, नक्का करू. हे तुमचं लाईफ आहे. ओके, हे जे कप आहेत ना, कुठेही कप पडलेले नाहीत, कप भरलेले आहेत. हे तुमच्यासाठी डिवाईन देत आहे, तुमच्यासाठी ऑफर घेऊन येतात आहे डिवाईन. अगदी डिवाईनला असं वाटलं ना की एखाद्या थर्ड माणसाची जर तुम्हाला हेल्प घ्यावी लागेल किंवा तसं सिच्युएशनसुद्धा तुमच्यासाठी करणार आहेत ते. बघा, इतके सुंदर, मी आज खरंच खूप खुश आहे. इतके सुंदर तुम्ही इतक्या छान एनर्जीजमध्ये आहात. मला खूप छान वाटते सिरियसली. द स्टारची एनर्जीज ही हे जे कार्ड आहेत ना, एस ऑफ वॉन्ड्स, एस ऑफ सॉर्ट्स आणि स्टार, खूप कमी रीडिंगमध्ये येतो, खूप कमी, आणि तुमच्यामध्ये जनरली प्रेझेंटमध्ये येत आहे. म्हणजे तुम्ही एकदम राईट पाथवर चाललाय, एकदम राईट जर्नीवर तुम्ही चाललाय. गॅरंटीड आहे, म्हणजे गॅरंटीड तुम्हाला सांगते. फक्त हे जी सिच्युएशन होते ना, नथिंग आहे तुमच्यासाठी. युनिवर्स तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढतात. हा एक खूप मोठा साईन दिला आहे. हा पूर्ण व्हिडिओ बघा, तुमच्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे. आणि हे जे तुम्हाला आहे ना, हे जे तुम्हाला मेसेज मिळतात ना, हे तुमच्या लाईफला एक यू टर्न नक्की डेफिनेटली देणार आहेत.
तुम्ही स्टारच्या ह्याच्यामध्ये येत आहे, न्यू बिगिनिंग होतं तुमच्या आयुष्यामध्ये. हे जे मी नेहमी म्हणते ना, न्यू बिगिनिंग न्यू बिगिनिंग, कोणी मला असं म्हणत असेल की दरवेळेला आम्हाला सांगते न्यू बिगिनिंग. कार्ड तसे येतात आहे. 10मधील 5 जणांसाठी तर न्यू बिगिनिंग येणारच येणार, कारण माझी कार्डची रिडिंगच तशी असते. जे बघतात त्यांना माहीतच आहे. ग्रोथ होते तुमची, स्वतःवर वर्क करताय, स्वतःवर सेल्फ लव करताय, स्वतःसाठी वेळ आता तयार करताय, स्वतःला समजताय कदाचित की तुम्ही ह्या लाईफमध्ये ह्या कोणत्या पर्पजसाठी आले. जे युनिवर्सने तुम्हाला पाठवले ना, तो पर्पज तुम्हाला द स्टारमधून मिळतो. तो पर्पज तुम्ही स्टारमध्ये कंप्लीट करताय. तुम्ही बघताय, तुम्ही स्पिरिच्युअलिटीकडे वळताय, आध्यात्मिक जर्नी खूप सुंदर करताय तुमची. परमेश्वरावर जो विश्वास आहे ना तुमचा, तो खूप जास्त तुम्ही तयार करताय. वाव, खूप छान रीडिंग दिलं. मी खूप खुश आहे, खूप खुश आहे. आत्ता तुम्ही प्रेझेंटमध्ये छान राहिलं ना, फ्युचरचे कार्ड कसे पण येऊ देत, पण प्रेझेंटमध्ये तुम्ही स्टेबल राहिलात ना, तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष दिलात ना, तुम्ही स्पिरिच्युअलिटीकडे आलात ना, तुमची जर्नी मी सांगते खूप सुंदर असणार आहे. एंजल डिवाइन श्री स्वामी समर्थ जे हे कलेक्टिव्ह बघत आहेत त्यांचे फ्युचर काय असणार आहे. मला वाटते पास्टमध्ये ज्या ट्रेसमध्ये होत्या, ज्या टेन्शनमध्ये होत्या, ज्या हार्डवर्क करत होत्या रिलेशन करिअरमध्ये, तिथून बाहेर निघताय. तुमच्याकडे नवीन नवीन गोष्टी येतात, न्यू तुमची बिगिनिंग होत्या, ग्रोथ होते तुमची. तुम्ही अशा म्हणजे पास्टमध्ये तुम्ही कदाचित स्पिरिच्युअलिटीकडे नसाल आणि असाल तर तेवढा बिलीव्ह नव्हता, पण आता तुमचा बिलीव्ह जास्त वाढतोय. द स्टार तुमच्यासाठी खूप कम्प्लिटली तो बिलीव्ह घेऊन येतोय तुमच्याकडे. ओके, फ्युचर काय, जे कलेक्टिव्ह बघत आहेत त्यांचं फ्युचर काय आहे, फ्युचरमध्ये कशा आहेत ते, त्यांच्यासाठी मॅसेज द्या. फ्युचरसाठी फ्युचर कसं आहे कलेक्टिव्हचं, जे कलेक्टिव्ह आत्ता बघत आहेत त्यांचं फ्युचर कसं आहे. बॅलन्स येतात आहे गोष्टी. एस ऑफ कप काय येऊ द्या आणखीन तुम्हाला बॅलन्समध्ये येत आहे. तुम्हाला बॅलन्स करायला शिकलात आता, तुम्ही बॅलन्स करायला शिकलात. तुम्ही प्रेझेंटमध्येच इतकं तयार होत आहे ना, युनिवर्स तुमच्याकडं इतकं तयार तुम्हाला युनिवर्स करून घेतात आहे ना, तुम्ही तयार होत आहे. जो ट्रेस तुम्ही पहिलं घेत होता ना, मला तर वाटतं आता खूप जे माझे कलेक्टिव्ह बघतात आहे ना, जी माझी फॅमिली आहे ना, त्या फॅमिली आता एकदम रिलॅक्स मला वाटतं आहे. तुम्ही आता त्या चांगल्या एनर्जीजमध्ये आहेत. एस ऑफ कप आलं आहे. डिवाईननी किती साईन देऊ देत तुम्हाला. एस ऑफ वॉन्ड्स, एस ऑफ वॉन्ड्समध्ये आलं आहे, सॉर्ट्समध्ये आलं आहे आणि फ्युचरमध्ये सुद्धा कपमध्ये आलं आहे. जो इमोशनल जरी परत जाऊन तुम्ही थोडंसं डिस्टर्ब होत असेल ना, तिथं बॅलन्स येतो आहे, न्यू येतं आहे, परत न्यू लव, न्यू रिलेशन, न्यू लव येते तुमच्याकडं, कम्युनिकेशन येते तुमच्याकडे, बऱ्याच गोष्टी क्लिअर होणार आहेत तुमच्याकडे फ्युचरमध्ये, रिलेशन करिअरमध्ये. आजची रीडिंग बेस्ट. फ्युचरचे कसे कार्ड येतील आय डोंट नो, पण जे प्रेझेंट म्हणजे जे तुम्ही स्टारमध्ये तयार होत आहे ना, अमेझिंग तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जगणार आहात सिरियसली. एंजल डिवाइन श्री स्वामी समर्थ. फ्युचर कलेक्टिव्हचं कसं आहे फ्युचर. 9 ऑफ सॉर्ट्स. बॅलन्स करताय तरी पण मी तुम्हाला सांगते ना, फ्युचर कसं पण असू दे, पण आत्ता तुम्ही ज्या सिच्युएशनमध्ये येतं ना, वॉन्ट्स, तुम्ही ॲक्शनमध्ये येणार, तुम्ही बॅलन्स करताय. जिथं एंजलचं कार्ड आलं ना, तुम्ही बॅलन्स करताय. तुम्हाला आता लाईफला बॅलन्स, स्ट्रॉंग होत आहे, तुम्ही खूप स्ट्रॉंग होत आहे. एंजल युनिवर्स तुम्हाला खूप स्ट्रॉंग करतात आहे. फायनान्शियली पण फ्युचरमध्ये खूप छान होणार आहात तुम्ही. म्हणजे अगदी म्हणतो ना, मला एक कळतं, पैशाने श्रीमंती नसते, मनाने खूप जास्त श्रीमंत असते. ते तुम्ही होताना मला दिसतं, गॅरंटेड आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगते, म्हणजे शब्द बघा तुम्ही, पेंटिकल्स अगेन आणि वॉन्ड्स येत आहे. तुम्ही एकदम ना खूप न्यू पर्सनॅलिटी तुमची तयार होते. तुम्ही प्रेझेंटमध्ये स्वतःला इतकं बदलणार आहात ना, फ्युचरमध्ये तुम्ही एकदम बॅलन्समध्ये येत आहे. खूप सुंदर बॅलन्स तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करताना मला दिसत आहे. ओके, वाव, तुमच्या गोष्टी क्लिअर मांडता येत इतरांपुढे. तुम्ही आता घाबरणार नाही आहेत मला वाटतं आहे. येस, जे कन्फ्यूज होत होता बघा, रिव्हर्समध्ये कार्ड आले तुमच्या पुढेच मी काढलं आहे. जे कन्फ्यूज आधी पास्टमध्ये होत होता ना, तुम्ही कन्फ्यूज नाही होणार आहे. तुमच्याकडं क्लिअर माइंडने आता तुम्ही सगळ्या गोष्टी करणार आहेत. वाव, अमेझिंग. ज्या गोष्टींचा वेट करत होता, ह्या व्हाव्या नाही, आता तुम्ही सोडून दिलं त्या गोष्टी. तुम्हाला बिलीव्ह राहिला परमेश्वरावर, युनिवर्स आणि एंजलवर पूर्ण बिलीव्ह राहिला आहे तुमचा आता.
तुम्ही एकदम ट्रस्ट आणि युनिवर्स एंजल तुमच्याकडे तशा गोष्टी डेफिनेटली काही ना काहीतरी तुमच्याकडे घेऊन येणार आहेत नक्की. 8 ऑफ वॉन्ड्स आलेलं आहे तुमच्यासाठी. ॲक्शन येते, ट्रॅव्हल येतो आहे. जो आता ट्रॅव्हल जे ॲक्शन येणार आहेत, जे तुमच्याकडे कमेंटमेंट येणार आहेत, ते तुमच्याकडे फक्त कमेंट्समेंट नाही, खूप चांगल्या गोष्टी येणार आहेत. तुम्हाला शिकवून जाते. प्रेझेंटमध्ये जे शिकताय ना, फ्युचर तुम्हाला आणखीन ब्राईट करणार आहे. स्ट्रॉंग होत आहे तुम्ही. याचं टेन्शन घेऊ नका, याचं टेन्शन घेऊ नका. तुम्ही प्रेझेंटमध्येच तयार झाला आहात. तुम्हाला समजलं आहे माझ्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे. तुम्ही तयार झालेला आहात. तर बॅलन्स आला ना, तिथंच मी समजून गेले. तुम्ही या करिअर रिलेशन, लव्ह रिलेशनमध्ये तुम्ही स्वतःमध्ये स्वतःच्या चक्राजवर तुम्ही काम करणार आहे. स्वतःची हिलिंग तुम्ही करताय. बॅलन्स व्यवस्थित येतो. सगळ्यात सुंदर कार्ड आहे एस ऑफ कप आले. तिथं तुम्ही इमोशनल लेवलवर एकदम करेक्ट बॅलन्स करताय. किती सुंदर आजची रीडिंग आहे. क्लेम करा, सिरियसली क्लेम करा या एनर्जीला. मी सुद्धा क्लेम करणार आहे. मलाही बघायचं होतं काही, आणि खरं सांगते काही गोष्टी माझ्याशीही ह्या रिलेटेड आहेत. आणि आत्ता जे प्रेझेंट मी बघते ना, मी ह्या एनर्जीजमध्ये आत्ता जगते पण. आणि पास्टमध्ये हो काही सिच्युएशन होत्या माझ्या तशा, त्यानुसारच कार्ड आलेत. काही हरकत नाही आहे. खूप छान रीडिंग आहे. एंजलचा गायडन्स घेऊया तुमच्यासाठी. एंजलचा गायडन्स काय, 3 कार्ड घेऊया आपण एंजलचे. क्लेम करा ह्या एनर्जीला की येस तुम्ही हे सगळं रिसीव्ह करताय. येस तुम्ही प्रेझेंटसाठी ह्या गोष्टी, ह्या कार्ड्स रिसीव्ह करताय, ही एनर्जी रिसीव्ह करताय. एंजलला नक्की सांगा, डिवाईनला सांगा. ज्याही इष्टदेवतांना मानतात तुम्ही त्यांनाही सांगू शकता. क्लेम करा या एनर्जीला. ओके, थँक्यू सो मच. बघूया एंजल तुमच्यासाठी काय गायडन्स देत आहेत. कोणत्या गायडन्सचा उपयोग तुम्हाला होणार आहे आणि तुम्हाला हेल्पफुल ठरेल तो गायडन्स. ओके, एंजल डिवाईन श्री स्वामी समर्थ. कलेक्टिव्हसाठी 3 कार्ड्स द्या. गायडन्समध्ये 3 कार्ड्स द्या. त्यांच्यासाठी गायडन्स काय असेल एंजल, प्लीज 3 कार्ड्स द्या त्यांच्यासाठी. आणि तुम्हाला गायडन्स द्यावा. दरवेळेला मी कार्ड काढत असते, तुम्हाला माहिती पण आहे. तर माझी इच्छा आहे एंजल की आज तुम्ही होऊन कार्ड द्यावेत माझे कलेक्टिव्हसाठी. वाव, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच एंजल. फ्युचरमध्ये तुमची सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत. आणि मी क्लेम करते ह्या गोष्टीला आत्ता की तुमची जे ही कलेक्टिव्ह बघत आहेत आणि जे भरभरून प्रेम मला तुम्ही दिलेलं आहे त्यासाठी तर पहिलं थँक्यू सो मच. आणि जी ही माझी फॅमिली तुम्ही आहेत ना, तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होत आहेत. 2 खूप छान तुमच्यासाठी कार्ड आलेले आहेत. हे कार्ड अजून मी बघितलं नाही. वाव, पॉझिटिव्हिटीमध्ये येत आहे. पॉझिटिव्हिटी येते तुमच्याकडे. एक अशी पॉझिटिव्हिटी जी तुम्हाला एकदम म्हणतो ना की एकदम छान तुमची एनर्जीज होणार आहे. किती खुश दिसतं याच्यामध्ये तुम्ही. एंजलने स्वतः कार्ड दिलेत. मी तर काढले नाही आज कार्ड. आणि एंजलने बरोबर 3 कार्ड दिलेत. तुमच्या पुढेच मी लाईव्ह घेतला. तुमच्या पुढेच मी आणि फ्युचरसाठी तुम्हाला कार्ड दिलेलं आहे की फ्युचरमध्ये तुमचे सगळे स्वप्न कंप्लीट होणार आहे. इफ यू बिलीव्ह. ओके, तुम्हाला फक्त बिलीव्ह ठेवायचा आहे. हा बिलीव्ह जो पास्टमध्ये कुठं तुमचा तो विश्वास डगमगत होता ना, तो फक्त बिलीव्ह तुम्हाला आता ठेवायचा आहे. आणि बघा तुम्ही तुमच्या आयुष्याचा U-टर्न तुम्ही स्वतःच बघणार आहात. ओके, काही आठवड्यामध्ये खूप जण जे कलेक्टिव्ह आहेत त्यांच्या लाईफमध्ये काही आठवड्यानंतर डेफिनेटली चेंजेस खूप सुंदर पद्धतीने येणार आहेत. जे हे कार्डला क्लेम कराल ना तुम्ही, तर त्या प्रकारचे एनर्जीज तुमच्याकडे येताना मला दिसतात आहे. ओके, पॉझिटिव्हिटी येते तुमच्याकडं, भरभरून पॉझिटिव्हिटी येते. क्लेम करा या एनर्जीला. खूप सुंदर एनर्जीज येतात आहे. तुम्ही आता स्वतःचे निर्णय स्वतः घेणार आहे. तुम्ही कोणाच्या बेसिसवर आता राहणार नाही आहे. मी तुम्हाला सांगते, तुम्ही कोणाच्या बेसिसवर राहणार नाही आहे. तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेणार आहे. तुम्हाला आता समजायला लागले की येस आता मला कुठे थांबायचं आहे, मला कुठे निर्णय घ्यायचा आहे. 999 न्यू चॅप्टर चालू होते. मी आत्ताच तुम्हाला बोलले की अशी काही कलेक्टिव्ह असणार आहे ज्यांच्या आयुष्यामध्ये न्यू काहीतरी स्टार्ट होईल. आणि येस स्टार्ट होते, न्यू चॅप्टर तुमच्या आयुष्यामध्ये स्टार्ट होते. न्यू काहीतरी चालू होते. जसं एस ऑफ आलेलंच आहे. खूप जणांच्या आयुष्यामध्ये न्यू स्टार्ट तर होणारच आहे काही आठवड्यामध्ये. ओके, 1-2 आठवड्यानंतर खूप चेंजेस तुम्हाला टर्न तुमच्या लाईफचं तुम्हाला समजेल की खरंच किती आयुष्य चेंज झालं. आणि तुम्ही खूप स्ट्रॉंग मला दिसतंय, जिथं की स्वतःचे निर्णय स्वतः तुम्ही बोलणार आहात, घेणार आहात. स्ट्रॉंगली उभं राहता येतं तुम्ही त्या गोष्टींसाठी. आणखीन चेक करूया. मी 5 कार्ड्स बघते. 5 कार्ड्सचे एनर्जीज. देअर आर नो लिमिट्स. सक्सेससाठी तुम्हाला आलेलं आहे. तुमची ज्याही गोष्टीमध्ये सक्सेस होत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर सक्सेस तुमच्याकडे येत आहे. डोंट वरी. ओके, सक्सेस तुमच्याकडे येत आहे.
खूप छान एनर्जीजमध्ये येतं. आजची रीडिंग जी आहे ना खूप छान मला आवडली खूप. एक्सप्रेस युअर आयडियाज, यू आर व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही तर इम्पॉर्टंट आता स्वतःला मानणारच आहात आणि तुमच्या ज्या आयडिया आहेत जसं मी मगाशी बोलले तर तुम्ही तुमचे स्ट्रॉंगली गोष्टी मांडणार आहात इतरांपुढे आणि तुम्ही स्ट्रॉंग होताना मला दिसतं आहे. तुमच्या गोष्टी मांडताय, तुम्ही एक्सप्रेस होत आहे. कोणाला पटू दे नाही पटू दे तुम्ही तुमच्या गोष्टी आता मांडणार आहात. ओके. आणि तुम्ही स्वतःला खूप महत्त्व देत आहे, स्वतःवर खूप खूप अभिमान व्हावं इतकं प्राऊड फील पण करताय. ओके. टेस्ट युअर लिमिट, स्टे स्ट्रॉंग अँड डॅश डॅश दिलेला आहे. ओके. हे डॅश डॅश आहे प्रेझेंट आणि फ्युचरसाठी हा मेसेज आहे. धरा, पास्टमध्ये तुमची टेस्ट घेतलेली होती, तुम्ही किती म्हणजे स्ट्रॉंग आहात त्याच्यासाठी आणि किती स्ट्रॉंग राहिलात त्या गोष्टीसाठी, तर तुमची लिमिट बघितली युनिवर्सने. ओके. पण सुंदर मेसेज तुम्हाला प्रेझेंट आणि फ्युचरसाठी दिलेत. एक कार्ड घेऊया आणि बॉटमची एनर्जीज पण बघूया तुमच्यासाठी काय आहे. स्टे प्रोटेक्टिव्ह. युनिवर्स आणि एंजलकडून पूर्णपणे सुरक्षित आहात तुम्ही. ओके. पूर्णपणे तुमच्या आजूबाजूला आता जो ओरा आहे ना तो एकदम सुरक्षित कवच असणार आहे तुमच्या आजूबाजूचं. ओपन युअर ड्रीम, नेवर गिव अप. ओके. अजिबात गिवअप करू नका. हे स्वप्न तुमचं, हे आयुष्य तुमचं आहे. तुम्हाला खुल्या डोळ्याने तुमचे स्वप्न बघायचे आणि ती स्वप्न सगळे कंप्लीट होणार आहेत. जे आपल्या नशिबात आहेत तितक्या गोष्टी होतात, ज्या तुमच्या डेस्टिनीमध्ये आहेत त्या गोष्टी नक्की डेफिनेटली मिळणार आहेत. प्रोटेक्टिव्ह होत आहे, प्रोटेक्शन तुमच्या बाजूला केलं जातं आहे युनिवर्स एंजलकडून, तुमच्या इष्टदेवतेकडून. न्यू चॅप्टर चालू होतं तुमच्या आयुष्यामध्ये. तुम्ही आता गोष्टी इतरांपुढे मांडणार आहात. स्वतःला जास्त इम्पॉर्टन्स देत आहे, सेल्फ लव्ह करताय. तुमच्या सक्सेसला आता कोणतीच लिमिट नसणार आहे. आणि जे पास्टमध्ये होते ते तुमची लिमिट बघितली होती की तुम्ही किती लिमिटपर्यंत गोष्टीला होल्ड आउट करू शकता. हा मेसेज कसा वाटला सांगा. खूप लॉंगमध्ये व्हिडिओ गेलेला असेल, काही हरकत नाही. लॉंगमध्ये गेलेला असला तर कम्प्लिटली बघा. आणि हो, तुम्हाला जर लव्ह रिलेशनसाठी आपण असेच जर एनर्जी चेक करणार आहोत तर हवा असेल तर नक्की मला कमेंट्ससुद्धा करा. ओके. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स नक्की करा. तुमचे कमेंट्स असते खूप छान वाटतं. थँक्यू सो मच.